नमस्कार, मी लक्ष्मण दातखिळे। आपण पाहत आहात आपला आवाज। आपला आवाजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आपणा सर्वांना आपला आवाज परिवाराच्या वतीने दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण एक विशेष वृत्त पाहणार आहोत आणि हे विशेष वृत्त आहे जुन्नर येथील बारवमधील माय ॲक्टिव्हिटी सेंटर संचलित नंदनवन या दिव्यांग म्हणजेच मतिमंद मुलांच्या शाळेमधील। दिवाळी उत्सव हा सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। मात्र समाजातील असेही काही घटक आहेत की जे या दिवाळी उत्सवापासून वंचित राहतात। मग ते ऊस तोडणी कामगार असो की समाजातील दुर्बल घटक असो किंवा अनाथ व दिव्यांग मुलं असो, यातील दिव्यांग मुलांचे संगोपन करून त्यांची स्वतःची ओळख निर्माण करून देण्यासाठी माय ॲक्टिव्हिटी सेंटरचे संचालक विकास घोगरे व त्यांचे सहकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत। या मुलांनी दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी काय तयारी केली आहे हे जाणून घेतले आहे आपला आवाजने। मी आता जुन्नर शहरामध्ये मतिमंद मुलांसाठी काम करतो। हे काम करत असताना मला समाजातून विविध घटकातून मदत मिळते। तर आज आमच्या संस्थेमध्ये प्रणव संते हे आलेले आहेत, जे रापर सबनीस स्कूलचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र आलेले आहेत। खरं म्हणजे प्रणव हे माझे मित्र आहेत आणि ते आज आपल्या मुलांना दिवाळी निमित्त दिवाळीचं फराळ म्हणजे स्वतः त्यांनी जे काय त्यांच्याकडे पैसे होते ते जमवून सगळे मित्र एकत्र येऊन त्यांनी खास आमच्या मुलांसाठी दिवाळीचं फराळ आणि ते फराळ देण्यासाठी ते आज इथे आलेले आहेत। नमस्कार, मी प्रणव संते। आम्ही दिवाळीनिमित्त गुरुवार रापर सबनीसमधील विद्यामंदिरातील सर्व विद्यार्थी मिळून आज या नंदनवन या ठिकाणी या मतिमंद मुलांच्या शाळेत विकास सरांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना दिवाळीचे फराळ वाटप करण्यात येत आहे। विकास सर आम्हाला एका कार्यक्रमामध्ये बाबा आमटेंच्या अशा सुंदर स्वरानंदनवन या कार्यक्रमामध्ये आमचा परिचय झाला। तसेच विकास सरांचं कार्य हे आपला आवाजच्या माध्यमातून आम्ही दरवेळेस बघतच असतो। आपला आवाज त्याची माहिती नेहमीच देत असते या कार्याची। तसेच विकास सरांचा रंग माझा वेगळा हा त्यांचा जो ऑर्केस्ट्रा आहे तोही आम्ही खूप वेळा बघितलेला आहे। विकास सरांना जी कोणतीही मदत लागेल ती आम्ही या ठिकाणी करतो। आणि दिवाळीचा सण आहे, दिवाळीत 4000चे फटाके असे 4 मिनिटात खाक होऊन जातात। आणि घरच्यांनी जे खाऊसाठी पैसे दिले होते, जे कपड्यासाठी पैसे दिले होते, फटाक्यांसाठी, तो व्यर्थ खर्च टाळून आज आम्ही या नंदनवन या संस्थेत येऊन
या मुलांना फराळ वाटप करत आहोत. ह्या विद्यार्थ्यांसंग आम्हाला फराळ वाटप करताना खूप आनंद होत आहे आणि सगळ्यांना मी अशी विनंती करतो, जुन्नर तालुक्यात नाही जो बाहेरचे सगळे व्यक्ती आहेत या मुलांसाठी कार्य करत राहा. आणि आपला आवाजच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, जरूर या आपण नंदनवन संस्थेला भेट द्यावी, विकास सरांना भेटावं आणि कोणत्याही आपल्या घरात जर असा व्यक्ती असेल तो त्याला एक्सेप्ट करून सरांचं मार्गदर्शन नक्की करावं. धन्यवाद. मैं निशा आहूजा, मोहित आहूजा की मम्मी बोल रही हूँ. इस स्कूल में मोहित को भेज के मुझे बहुत खुशी मिल रही है और मोहित में बहुत सारे इम्प्रूवमेंट्स है. पहले वो गालियाँ देता था, अब गालियाँ नहीं देता है और बाहर घूमने जाता है सर के साथ. उसको दूसरा चेंजेस मिलते हैं, बाहर जाता है. हम इन्हें बाहर लेके नहीं जाते थे क्योंकि ये हम लोगों को परेशान करते, लेकिन सर उन्हें बराबर ट्रेन करते, तो अभी हमारे साथ भी वो उठता बैठता है. पहले जैसे हमें परेशान नहीं करता है जैसे पहले परेशान करता था. माझं नाव नूतन सोपान बोपले, ह्याचं नाव साहिल सोपान बोपले. ह्या शाळेमध्ये येऊन खूप प्रगती झाली आमच्या मुलाची. तो आता वस्तू बनवायला हे करायला शिकतोय. हा विकास सरांचं खूप सहकार्य आहे की आहे ना, जेणेकरून मला आणि माझ्या पोराला खूप समजून घेतात. बाकी त्याच्यामध्ये इतकी सुधारणा होत चालली की तो आता खूपच नॉर्मली मुलांसारखा व्हायला लागला आणि बोलायला पण लागलेला आहे. रापसबनीसचे विद्यार्थी आलेले आहेत. खरं म्हणजे मला आनंद वाटतो आज सांगताना की त्या मुलांना त्यांच्या पालकांनी फटाकेसाठी किंवा कपड्यासाठी जे पैसे दिले होते ते पैसे ते कपड्यामध्ये किंवा फटाक्यामध्ये न घालता आज आमच्या मुलांना त्यांनी दिवाळीचं फराळ घेऊन आलेले आहेत. त्याबद्दल मी माय ॲक्टिव्हिटी सेंटरचा संस्थापक या नात्याने त्यांचे आभार मानतो. आमच्या मुलांकडनं त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. नंदनवन येथे आज आपल्या आवाजची टीम आली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. इथे येऊन त्यांनी आम्हाला खूप काही सहकार्य केलं आणि नारंगावचे काही विद्यार्थी इथं येऊन आमच्या मुलांना खाऊ वाटप केला त्याबद्दल त्यांचेही खूप खूप धन्यवाद. आपला आवाजचे अतुल शेठ परदेशी वाणी सर हे नेहमीच आम्हाला वेळोवेळी मदत करतात, वेळोवेळी आमच्याकडं भेट देतात, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. अशीच त्यांचं सहकार्य आम्हाला नेहमीच लाभावं ही विनंती. दिव्यांग मुलांच्या नको अशा वागण्याने पालक व समाजाला नेहमीच त्रासाला सामोरे जावे लागत असते. मात्र या मुलांच्या संगोपनासाठी संचालक विकास घोगरे यांनी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी. पाहुयात विस्ताराने. ज्याला बुद्धी आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, त्याच्याकडनं त्याला शिकवणं, त्याला वाढवणं, त्याला घडवणं हे काम अतिशय सोपं. परंतु जो अपंग आहे, जो बधीर आहे, जो मतिमंद आहे त्याला वाढवणं अतिशय अवघड आहे. आपण आज ज्या ठिकाणी आलो आहोत माय ॲक्टिव्हिटी सेंटर जुन्नर येथे विकास घोगरे सर अतिशय कष्टानं ही मुलं वाढवतात, ही मुलं घडवतात, त्यांच्यावर ज्ञानार्जनाचं काम करतात. कशा पद्धतीने ते विद्यार्थी घडवतात, नेमकी ही संस्था काय करते, कशा पद्धतीने उभी आहे, त्यांना मदत कशी लाभते, त्यांना काय मदतीची गरज आहे आपण समजून घेऊयात. घोगरे सर, प्रथम मी तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही जुन्नर शहरामध्ये अतिशय पुण्याचं काम करताय. अनेक लोकांना ते माहीत नाही तुम्ही नेमकं काय करताय. ही तुमची जी माय ॲक्टिव्हिटी संस्था आहे, या मागचा उद्देश काय आहे, ही संस्था काय करते? नमस्कार सर्वांना, पहिल्यांदा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. माय ॲक्टिव्हिटी सेंटर ही जी संस्था आहे, जर तुम्ही याचं नाव वाचलं तर जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचलं की माय ॲक्टिव्हिटी सेंटर, माय म्हणजे इट्स माय ॲक्टिव्हिटी, माझी ॲक्टिव्हिटी आहे जिथे मी काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो, दॅट इज कॉल्ड माय ॲक्टिव्हिटी सेंटर. आणि जर तुम्ही मराठीत वाचलं की बाबा माय ॲक्टिव्हिटी सेंटर, माय म्हणजे आई आणि आईच्या भावनेने जिथे मुलाचं संगोपन केलं जातं ती आपली माय ॲक्टिव्हिटी सेंटर. आणि माय जर मराठीत वाचलं तर माय म्हणजे आई,
आपल्या आईलाच शब्द आहे, माय आहे, माऊली आहे. तर त्यापैकी आपण जो माय घेतला त्या भावनेने आपण आपल्या संस्थेचं नाव माय ॲक्टिव्हिटी सेंटर असं ठेवलेलं आहे. तर इथे जे काम चालतं, तर जे समाजातला वंचित घटक आपण म्हटलं जातो की बाबा मतिमंदत्व, आणि बऱ्याचदा जुन्नर तालुक्यामध्ये बऱ्याच लोकांना हेच माहीत नाही आहे की मतिमंदत्व हा एक अपंगत्वाचा प्रकार आहे. तर तिथे कुठेतरी जनजागृती आणण्याच्या उद्देशाने आणि त्या मुलांना घेऊन काम करण्याच्या उद्देशाने आपण माय ॲक्टिव्हिटी सेंटर. नाही, मतिमंदामध्ये अपंगत्व नेमकं काय असतं तर विस्ताराने सांगा. जर आपण मतिमंदत्वाची जर व्याख्या केली तर त्याच्यामध्ये असं आहे की 0 ते 18 वयोगट, म्हणजे जेव्हा मूल आईच्या गर्भात असतं, जिथे त्याचं आपल्याला कळतं की आता एक गर्भ तयार झालेला आहे, तिथून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत कुठल्याही कारणाने जर मुलाच्या म्हणजे त्या अर्भकाच्या मेंदूवर जर काही आघात झाला आणि तो आघात जर कायमस्वरूपीचा असेल तर त्याला आपण मतिमंदत्व असं म्हणतो. आणि त्याच्या अनुषंगाने त्याची जी वर्तणूक असते ती डिले असते, स्लो असते, मंद गतीने चालते, त्याला आपण मतिमंदत्व असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये आपण सायकोलॉजीने 4 प्रकार केलेले आहेत. तर त्याच्यात IQ टेस्ट म्हणजे बुद्ध्यांकाची, की तुमची प्रत्येकाला मेंदू आहे, मेंदू कार्य करतो आणि तो कशा प्रमाणात कार्य करतो त्याला आपण त्याची आपली बुद्धी आपल्याला अशी दाखवता येत नाही की याच्याकडे एवढी बुद्धी आहे, त्याच्याकडे तेवढी. मूल्यांकन वेगळ्या पद्धतीने करता येत नाही आणि ते काम सायकोलॉजिस्टचं असतं. तर त्यांनी त्याच्यातून त्याचे 4 स्तर तयार केलेले आहे. ज्यांचा IQ साधारणतः 70च्या खाली आहे त्यांना आपण मतिमंद असं म्हणतो. जे 70 ते 90 जो IQ आहे ती सीमारेषेतली मुलं असतात, म्हणजे गतिमंद. ते धड मतिमंदही नाही आणि धड नॉर्मलही नाही. आणि गतिमंद हा मतिमंदत्वाचा एक प्रकार होऊ शकतो, पण त्याला आपण लेबल नाही लावू शकत की बाबा हा मतिमंद आहे, कारण त्याला बऱ्याच गोष्टी कळत असतात, पण योग्य वेळी योग्य वर्तणूक कशी करायची तिथे तो कमी पडतो. बऱ्याचदा गतिमंद मुलं 10वी 12वी करतात. तुम्ही जरी वैज्ञानिक दृष्टीने सांगितलं नाही तरी ह्या मुलांमध्ये तुम्हाला जे काही स्थित्यंतर दिसतात, त्यांच्या वागण्यामध्ये बदल दिसतो, मग तुम्ही याचं ॲनालिसिस कसं कराल? बरं, जी मतिमंद मुलं आहेत ती साधारणतः जे 18, 19, 20 वर्षाचं मुलं आहे ते साधारणतः 4 ते 5 वर्ष वयाने वावरतं. किंबहुना जे समायोजन असतं, म्हणजे आता समजा पाऊस पडतोय आणि तो पाऊस पडतोय आणि त्यातून भिजतोय, मला थंडी वाजते, मला गारठं भरले आणि मी याच्यातून आजारी पडू शकतो, हे नॉर्मल माणसाला कळतं. आमच्या मुलाला कळत नाही. आमचं मूल ते तिथेच भिजत राहील, किंवा बाजूला छत्री असेल पण त्याला ते सुचणार नाही की ती छत्री मी उचलावी आणि पावसापासून माझं संरक्षण करतावं. ही मतिमंदत्वाची लक्षणं आहेत. मतिमंदत्वाची खूप सारी लक्षणं आहेत, ज्याच्यामध्ये की अभ्यासामध्ये ते कमी असतात किंवा समायोजनामध्ये कमी असतात, किंवा जी तत्परता असते आपल्याला पटकन तत्परता असते ती आपल्या मुलांमध्ये कमी असते. तर ती मतिमंद मुलं मतिमंद घटकामध्ये मोडतात. तुम्ही ह्या मुलांवर जे संस्कार करताय, मुलांना ज्या पद्धतीने वाढवताय, काय तुम्हाला यातनं जाणवलं? तुम्ही समाजाकडनं काय अपेक्षा कराल आणि काय वाटतं तुम्हाला? बेसिकली जर आपण जुन्नर तालुक्याचा विचार केला ना सर, तर इथे आपल्या मुलांसंदर्भात म्हणजे मतिमंदत्वाबद्दल खूप अवेअरनेस कमी आहे. बऱ्याचदा लोकांना हेच कळत नाही की मतिमंदत्व म्हणजे हा एक अपंगत्वाचा प्रकार आहे. आणि किंबहुना इथे पालकही आहेत की तेच मान्य करत नाही की माझं मूल मतिमंद आहे म्हणून. आणि मग किंवा थोडासा जो सुशिक्षित समाज आहे त्यांना माहिती आहे की हे मूल मतिमंद आहे. आता इथे बोलताना मला थोडंसं वाईट वाटतं, पण मी सांगतो की बऱ्याचदा आमच्या मुलांचा म्हणजे मतिमंद मुलांना बऱ्याचदा वेडे मुलं म्हणूनच संबोधलं जातं, जे की मेंटली इलनेस म्हणजे मानसिक रुग्ण हा वेगळा प्रकार आहे आणि मानसिक अपंगत्व हा वेगळा प्रकार आहे. मानसिक मतिमंद मुलं जी आहे ती तुम्हाला मानसिक रुग्ण हा जरी भाग वेगळा असला तरी मानसिक अपंगत्व नेमकं काय आहे? मानसिक अपंगत्व म्हणजे तुमच्या मेंदूवर जो आघात होतो आणि त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळे म्हणजे कसं आहे की सर आपल्या पूर्ण बॉडीचा जनरेटर जो आहे तो मेंदू आहे आणि आमच्या मुलांच्या मेंदूमध्येच इफेक्ट असतो, त्यामुळे त्याच्या शरीरावर वेगवेगळे प्रकार दिसतात. म्हणजे बऱ्याचदा जर काही मुलं आपल्याला अंध दिसतील किंवा हिअरिंग इम्पेड दिसतील, म्हणजे कर्णबधीर किंवा मुखबधीर किंवा पोलिओसारखं आहे किंवा डाऊन सिंड्रोम आहे, ऑटिझम आहे, सेलेबर पाल्सी आहे, हायड्रोसेफेली आहे, मायक्रोसेफेली आहे, असे विविध घटक आहे सर. आत्ता इतकं सांगणं खूप कठीण आहे, कारण मतिमंदत्व फक्त आता आपण ह्या नोटला थांबूया की मतिमंद म्हणजे नॉर्मल नॉर्मल जे व्यक्तिमत्व आहे त्याच्यापेक्षा कुठेतरी कमी असलेलं मूल म्हणजे मतिमंद मूल. तुम्ही या मुलांमध्ये एवढे दिवस काम करताय, तुम्हाला यातनं काय जाणवलं? रेग्युलर मुलगा आणि मतिमंद मुलगा कशामुळे हे घडतं किंवा ही मतिमंद मुलं कशामुळे निर्माण होतात, याचं काय कारण असू शकतं? तुमचा काय सर्वे आहे?
सर्वे म्हणण्यापेक्षा एज्युकेशन आहे की मतिमंदत्व तयार होण्याची 3 कारणं आहे मुख्यतः. म्हणजे जन्माच्या अगोदर, जन्माच्या वेळी आणि जन्माच्या नंतर. जर आपण जन्माच्या अगोदरची कारणं बघितली तर म्हणजे कुपोषण आहे, किंवा बऱ्याचदा आता वाढत्या वयातली लग्न आहेत, किंवा अजूनही आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जर आपण वर तिकडे इंगळून त्या साईडला गेलो तर बराचसा आदिवासी समाज आहे, तिथे आजही 14 ते 16 वर्षाच्या मुलींची लग्न होतात. अल्पवयामध्ये जर लग्न केलं तर ती जन्माला येणारी मुलं कुपोषित असतात. असं नाही म्हणू शकत. इथे एक कारण होऊ शकतं मतिमंदत्वाचं, की कुपोषण असू शकेल, किंवा तुमचं वयाचा फॅक्ट असेल, किंवा दारू वगैरे पिणे आहे, व्यसन. हां, म्हणजे असं झाल्यामुळे असं होईलच असं आपण म्हणू शकत नाही, पण शक्यता दाट असते. अगदी बरोबर. तुम्हाला तर जुन्नर तालुक्यामध्ये तुम्ही एवढं काम करताय, अतिशय सामाजिक महत्त्वाचं एक जोखमीचं काम करताय, तुम्हाला समाजाकडनं काय अपेक्षा आहे, काय सांगाल? मला असं वाटतं पहिल्यांदा तर की लोकांमध्ये जो अवेअरनेस आहे तो गेला पाहिजे, की बाबा तुमच्या घरात सर आत्ता जर सर्वे केला ना तर जवळजवळ म्हणजे एक 10 ते 12 घरामध्ये एक आपल्याला अपंग मूल दिसेल. पहिलं महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही अपंगांना एक सन्मान द्या. आपल्या मुलाला तुम्ही ॲक्सेप्ट करा की बाबा जे मूल आहे ते तसंच आहे. प्रत्येकजण एक विशेष आहे. आमचं मुलं त्यातलाच एक भाग आहे. त्याला त्याचं ज्या काय जो जसा आहे तशा भावने याच्यात तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करा. तो ॲक्सेप्ट आल्यानंतर की तुम्हाला त्याचं जे एज्युकेशन आहे की शिक्षण घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तो त्याला मिळालाच पाहिजे. जर ही 2 कारणं जर झाली ना सर तर अगदी आपण विकासाच्या वाटेवर जाऊ. जी मतिमंद मुलं आहेत असा एक समज आहे की त्यांचं वय वाढलं की त्यांची बुद्धी डेव्हलप होते का डेव्हलप होत नाही, का त्यांच्यामध्ये जो मतिमंदपणा आहे तो डेव्हलप होतो? बरोबर सर, हा खरंच खूपच छान प्रश्न आहे की बऱ्याचदा असा गैरसमज आहे इथे की बाबा जसं जसं मूल वय वाढेल मुलाचं तसं त्याचं बौद्धिक हे वाढेल. पण असं काही नाही आहे. जर समजा तुम्ही साधारणतः 18 ते 20 वर्षाचं मतिमंद मूल घेतलं आणि आज ते 4 वर्षाचं किंवा 10 वर्षाचं वागते, म्हणजे याचा अर्थ असं नाही की ते 20 वर्षाचं मूल 40व्या वर्षी 20 वर्षाचं वागेल. हा पूर्णतः गैरसमज आहे. त्याची बुद्धीची वाढ होत नाही. फक्त आमच्यासारखे जे विशेष शिक्षक आहेत किंवा वेगवेगळ्या संस्था आहेत ते होईल तेवढं त्यांना नॉर्मल आयुष्यापर्यंत खेचण्याचं काम करतात आणि त्याला समाजाचा सपोर्ट असणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं पालकांचा. तुम्ही या ठिकाणी जी मुलं घडवताय यात तुम्हाला मानसिक समाधान काय मिळतं आणि ॲक्च्युली त्यांच्यामध्ये काय बदल होतोय का? अगदी सर, मला तर खूप छान वाटतंय की म्हणजे आता आपण 1 जानेवारीला इथे माय ॲक्टिव्हिटी सेंटर चालू केलं. आज 10 महिने झालेत. माझी जी मुलं होती म्हणजे मी सांगण्यापेक्षा पालक स्वतः येऊन सांगतात की सर अरे बापरे हा असा होता आणि तो आता खूप छान झालेला आहे. मला वाटतं माझ्याकडे एक पालक आहेत त्या तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगतील की मूल कसं होतं आणि कसं झालं आहे. तर आणि अर्थात कसं आहे ना सर, मी काही वेगळं काम करत नाही. बऱ्याचदा लोक सांगतात की मी मूर्ती घडवली, तर मी मूर्ती घडवणाऱ्यांपैकी नाही आहे. मी असं आहे की प्रत्येक दगडात एक मूर्ती असते, फक्त अनावश्यक जो भाग आहे तो काढणं माझं काम आहे की मूर्ती आपोआप घडली जाते. शासनाकडनं तुम्ही अपेक्षा काय व्यक्त कराल? शासन शासनाच्या पद्धतीनं काम करते. फक्त इथे एक हे आहे की आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांनी शासनापर्यंत जावं. आणि कारण कसं आहे की सर, जोपर्यंत मूल घरातून बाहेर येत नाही तोपर्यंत शासन काहीच करू शकत नाही. शासन म्हणजे तरी काय, काही सरकार येऊन तुमच्या घरात थोडी सांगणार आहे. हे पालकांनी गेलं पाहिजे. म्हणजे आज कितीतरी मुलांना म्हणजे आपल्या अपंग मुलांना 1/4 तिकीट आहे ते कुणाला माहितीच नाही. किंबहुना माझ्या इथे जी मुलं येतात मतिमंद मुलांसाठी शासनाची एक निरामया नावाची एक पॉलिसी आहे. त्या पॉलिसीमध्ये मुलाला साधारणतः 1 वर्षामध्ये 1 लाखापर्यंत त्याला मेडिक्लेम मिळतं, पण पालकांना नाही माहिती किंवा बरेच पालक. संस्था पातळीवर तुम्ही काय प्रयत्न करता आणि पालकांना तुम्ही हे पटवून का देत नाही? आमचे प्रयत्न चालू आहेत सर. आपण सुरुवात आहे. पहिल्यांदा तर मी मागापासून तुम्हाला एकच सांगतोय की पालकांनी मुलाला स्वीकारलं पाहिजे. आजही माझ्याकडे आज माझ्याकडे 22 मुलं आहेत सर आणि माझ्याकडे सर्वे आहे 198 मुलं. ज्या आईवडिलांचा मुलगा मतिमंद आहे, बुद्धीनं कमी आहे, त्याचे आईवडील मुलाचा रागराग करतात. खेदाने मी सांगेल की बऱ्याच ठिकाणी तीच परिस्थिती आहे. एकतर मूल लपवलं जातं किंवा मग त्याचं चिडचिड केलं जातं. ही एक. आणि कसं आहे सर, नाण्याच्या 2 बाजू आहेत. काही पालक असे आहेत की ते मला इथे येऊन सांगतात की सर आम्हाला खूप इच्छा होती मुलाला शाळेत टाकायचं, पण जवळपास कुठे शाळाच नाही आहे. आणि आपली शाळा चालू झाल्यामुळं उलट पालकांना एक म्हणजे एक वेगळं काहीतरी मिळाल्यासारखं वाटते. बऱ्याचदा त्यांना असं वाटतं की अरे हां आता माझं मूल काहीतरी होईल आणि त्यांच्या आशा आहेत. त्या आशांना आपण त्या
सत्यात आणण्याचा प्रयत्न आपला चालू आहे. जी मुलं अपंग आहेत, ज्या मुलांबद्दल आईवडीलही नाराजी व्यक्त करतात किंवा तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर लपूनही ठेवतात, अशा पालकांना तुम्ही काय सांगाल आणि काय आवाहन कराल? मला फक्त एवढंच सांगायचं की जे मूल आहे जसं आहे त्या याच्यामध्ये तुम्ही स्वीकार करा आणि तोही एक समाजाचा घटक आहे आणि त्यालाही जगण्याची किंवा आनंदाने राहण्याची त्याचाही तो हक्क आहे, तो त्याचा मिळू द्या त्याला. आणि तो तेव्हाच मिळेल जेव्हा मूल घरातून बाहेर निघून अशा संस्थांमध्ये येईल. दिवाळीचा सण आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. तुमची ही शाळेची मुलं रांगोळी काढत असतील, पणत्या तयार करत असतील, आकाशकंदील तयार करत असतील. या मुलांना दिवाळीच्या आनंदामध्ये आपण कशा पद्धतीनं सहभागी करता आणि मुलांनी दिवाळीसाठी काय केलं आहे? आत्ता आपल्याकडे जे 18 वर्षाच्या पुढची मुलं आहेत त्यांचं आपलं व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर चालू आहे. तर आत्ता सध्या आपली मुलं दिवाळीचे दिवे बनवत आहेत. म्हणजे आम्ही काही म्हणजे रेडीमेड आणून त्यांच्यावर कलरिंग करून किंवा डेकोरेशन करण्याचं काम आमचं चालू आहे. किंबहुना तोरण आहे किंवा ज्या LED लाईट्स आहेत त्याला आम्ही हे करून, आणि कसं आहे सर, शक्य होईल तेवढं म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ करण्याचं काम आमचं चालू आहे. आणि जे दिवाळीशी संबंधित आहे, आपली परंपरा आहे, ती परंपरा जपण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही ते दिवाळी फक्त थोडेसे मॉडिफाईड करून की बाबा जो मार्केटमध्ये तुम्हाला ह्याचा दिवा मिळतो मातीचा, तर आमच्याकडे फ्लोटिंग दिवे आहेत, म्हणजे जे पाण्यावर तरंगणारे दिवे आहेत किंवा LED लाईट लावलेले दिवे आहेत, ते तुम्हाला आपल्या व्होकेशनल सेंटरमध्ये गेल्यावर बघायला मिळतील. घोगरे सर, एवढं चालवणं सोपं नाही, अतिशय जिकरीचं काम आहे. कसं करता हे आणि ह्या सगळ्या कामाला तुम्हाला कोणाची मदत होते? खरंच म्हणजे हे काम समाजाचं आहे, समाजाकडूनच मला मदतीची अपेक्षा आहे. आणि बऱ्यापैकी एक समाज आहे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये, दातृत्व खूप आहे, नेतृत्वही आहे, पण मला चांगला अनुभव आला. म्हणजे मी कालच सांगेल, ओझरच्या गणपतीचं आमच्या मुलांनी देवदर्शन करून आले, तिथे आमचा दीपोत्सवाचा कार्यक्रम चालू झाला. आजसुद्धा आमच्याकडे काही पाहुणे आलेले आहेत, ते मुलांसाठी दिवाळीचं फराळ घेऊन आलेलं आहे. त्यामुळं दिवाळी जी साजरी म्हणतो ती आमची दिवाळी साजरी होती आणि छान पद्धतीने होती. मूकबधिर मुलं, बुद्धीनं अपंग असलेली मुलं, अशा मुलांना जे पालकही स्वीकारत नाही किंवा काही अंशी त्यांच्यातलं अपंगत्व ही मुलंही दडून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपण एक धडधाकट आहेत, आपण या विषयाकडे किंवा या मुलांना संस्कार देण्याचं काम, ही मुलं घडवण्याचं काम, ही संकल्पना आपल्याला कशी सुचली, यामागचं काय आपला हेतू आहे आणि प्रेरणा कोणाची आहे? खरं तर मी सांगेल की देवाने प्रत्येकाला जे जन्माला घातलेलं आहे ते काहीतरी हेतुपूर्वक घातलेलं आहे. असंच विनाकारण कुणाचा जन्म झालेला नाही आहे. तर मला असं वाटतं की देवाने माझ्याकडे ही ड्युटी दिलेली आहे आणि मला स्वतःला नृत्याची आवड आहे किंवा समाजाची आवड आहे किंवा काहीतरी समाजसेवा करण्याचं आवड आहे आणि तीच आवड मी जोपासतोय. मी तर म्हणेल की बाबा हे मला देवानेच माझ्याकडे ही ड्युटी पाठवलेली आहे. बऱ्याचदा लोकांचा असा गैरसमज असतो की समाजसेवा म्हटलं की साधारणतः 50-60च्या नंतर ते लोक जातात. मला खूप कमी वयात लवकर कळालेलं आहे आणि मी आनंदी आहे या क्षेत्रामध्ये. फक्त मी इथे एक सांगेल की मी याच्यातलं जे विशेष शिक्षक केलं तेव्हा जेव्हा निशिगंधा वाड त्यांच्या मावशी म्हणजे रजनी लिमये त्यांनी मला सांगितलं होतं की ह्या क्षेत्रात तुम्ही का आलात, कसं आलात आम्हाला माहीत नाही, पण आता आलाय तर मागे फिरायचं नाही. आणि खरंच मला ते वाक्य एकदम म्हणजे जो तुम्ही आदर्श म्हणाला, मी तर म्हणेल की त्या रजनी लिमये ज्या आहे म्हणजे डॉक्टर विजया वाड यांची बहीण, तर त्या माझ्यासाठी खूप मोठा आदर्श आहे. घोगरे सर, तुम्ही ह्या मुलांना वाढवलं, जोपासलं, घडवलं, यांच्यामध्ये ज्या काही कला आहेत त्या कशा पद्धतीनं डेव्हलप केल्या आणि एखादं असं सॅम्पल आहे की त्या मुलाला मी वाढवलं आहे आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीनं डान्स करतो आहे किंवा चांगल्या पद्धतीनं त्याच्यातलं वेगळंपण दाखवतो आहे, असं काही सांगू शकाल? अगदी. माझ्याकडे एक सुनील गुजर नावाचा एक मुलगा आहे. तो स्वतः म्हणजे कर्णबधीर आहे, पण तो उत्कृष्ट लावणी करतो. आम्ही इंडियाज गॉट टॅलेंट नावाचा जो सोनीवर प्रोग्राम येतो त्याच्यामध्ये आम्ही 2 राऊंड खेळलेलो आहे किंवा एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा त्याच्यामध्येही केलेलं आहे. आणि अभिमानाने सांगेल की मी स्वतः कला क्षेत्रात गेले 16-17 वर्ष होतो. त्यामुळं माझ्यात एक कलाकार दडलेला आहे. त्यामुळं आमचा एक रंग माझा वेगळा नावाचा एक संगीत मंच आहे, ऑर्केस्ट्रा आहे, ज्याच्यामध्ये अंध लोक गातात, कर्णबधीर मतिमंद मुलं डान्स करतात आणि अगदी व्यावसायिकदृष्ट्या आम्ही करतो. म्हणजे कालच मी सांगितलं तुम्हाला की कालच आमचा एक कार्यक्रम ओझर येथे झाला आणि मला आशा आहे की जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा तो कार्यक्रम लवकरच लोकांच्या नजरेत येईल. मतिमंद मुलांकडनं हे सगळं अतिशय ॲक्टिव्ह 1 नंबरचं काटेकोरपणे करून घेणं कसं शक्य होतं? ज्याला बुद्धी आहे, ज्याला अवयवपूर्ण आहे, ज्याचा मेंदू व्यवस्थित काम करतो आहे त्यालाही हे शक्य होत नाही. तुम्ही आता सांगितलं की जो मुलगा आहे तो मुलगा
बुद्धीनं कमी असेल, कानाने तर ऐकू येत नसेल, अशा मुलाला तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं नाचायला शिकवलेलं आहे. हे कसं शक्य झालं, काय सांगाल? सर, मी मागाशीच म्हणालो की मतिमंद मुलगा असेल तरी असं काही नाही की त्याला अजिबातच बुद्धी नाही आहे. बुद्धी आहे, फक्त तो वापर कसा करायचा हे आमच्या मुलाला तुम्ही कळतं. शिकवण्याची कला काय वापरली आणि त्याच्यातलं टॅलेंट बाहेर कसं काढलं? जर आपण सुनीलबद्दलच विचार केला तर जी आपली कर्णबधिर मुलांची जी साईन लँग्वेज आहे त्या साईन लँग्वेजनुसार आपण त्याला शिकवतो. अंध मुलं मुली आहेत माझ्याकडे, त्याही नृत्य करतात. त्यांना मला प्रत्यक्ष दाखवावं लागतं, म्हणजे साधारणतः हाताची एखादी मुवमेंट असेल ती करून दाखवावं लागते आणि त्या स्पर्श ज्ञानाने आम्ही त्यांना शिकवतो. त्यांना दाखवतो की समजा आता हा पताका आहे तर हे पताका म्हणजे काय, तर त्याला आपण स्पर्श ज्ञानाने शिकवतो. आणि आमची मतिमंद मुलं आहे तिथे मला स्वतःला नाचावं लागतं, तेव्हा कुठे आमची मुलं करतात. तुमच्या समोर एक मतिमंद मुलगा आहे आणि त्याला तुम्हाला डान्स शिकवायचा आहे, कशा पद्धतीने शिकवाल, काय सांगाल? खरं तर हा जो गुण आहे ना सर, हा आमच्या मुलांमध्ये उपजतच असतो. म्हणजे आमच्याकडे डाऊन सिंड्रोम एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये ते मुलं इतकी फ्लेक्झिबल असतात की म्हणजे अगदी हा हात. तुम्ही त्यांना शिकवतो कसं? सर, हा गैरसमज आहे की मतिमंद मुलांना आपण अशी काही वेगळी भाषा वापरावं नाही लागत. जसं आपण नॉर्मल मुलांना शिकवतो तसंच त्यांना शिकवावं लागतं. फक्त नॉर्मल मुलाला एकदा सांगावं लागेल, 10 वेळा सांगावं लागेल, आमच्याला 100 वेळा 1000 वेळा सांगावं लागतं, तेव्हा कुठेतरी करतो. त्याच्यासाठी अशी वेगळी अशी भाषा नाही आहे. म्हणजे जशी अंधांसाठी तुमची ब्रेल लिपी आहे किंवा कर्णबधिरांसाठी जशी साईन लँग्वेज आहे तशी मतिमंदांसाठी वेगळी अशी भाषा नाही आहे. पण एक भाषा आहे की ती म्हणजे प्रेमाची. तुम्ही जर प्रेमाने त्यांना शिकवलं तर आमची मुलं सहज करतात. माणसातलं माणूसपण जपणं अतिशय अवघड आहे. मतिमंद मुलांना घडवणं, त्यांच्या कलागुणांना वाव देणं, डेव्हलप करणं तेवढं सोपं नाही. घोगरे सरांनी एक वेगळा आदर्श इतरांपुढे ठेवलेला आहे. मतिमंद मुलांना घडवलेलं आहे. मूर्तीला आकार देणं एक वेळ सोपं आहे, मात्र मतिमंद मुलांना वाढवणं, त्यांच्या कलागुणात डेव्हलप करणं अतिशय अवघड आहे. घोगरे सर अतिशय फिट आहेत, असं असतानाही त्यांनी स्वतःला यामध्ये वाहून घेतलेलं आहे. इतरांपुढं त्यांचा एक वेगळा आदर्श निर्माण झालेला आहे. नमस्कार, माझं नाव सलमा जावेद सय्यद. पहिल्यांदा सर्वांना, जुन्नर शहरातील सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही 1 जानेवारीपासून ही माय ॲक्टिव्हिटी संस्था चालू केलेली आहे. माझे सहकारी विकास घोगरे यांनी, हे पहिले मुंबईला काम करत होते. गेले 20 वर्ष ते मुंबईला काम करत असताना एक दिवस आमची भेट झाली. म्हणजे मी अशी नावाची संस्था चालवतो, मतिमंद मुलांसाठी संस्था चालवणे. म्हटलं आपल्या जुन्नर शहरामध्ये मतिमंद मुलांची शाळा नाही आहे आणि ती शाळा होणे संस्था होणे खूप गरजेचं आहे. कारण मतिमंद मुलांना प्रशिक्षण देणे हे खूप महत्त्वाचं काम आहे. त्यामुळं मी त्यांना म्हटलं की आपल्या जुन्नर शहरामध्ये एक मतिमंद मुलांची संस्थाही चालू व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्या जुन्नर शहराचा विकास कसा होईल, आपल्या जुन्नर शहरातील मुलांचा विकास कसा होईल त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. माझं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि 1 जानेवारीपासून इथे बारामती नंदनवन ही शाळा चालू केली. संस्था चालू करायच्या मागचा उद्देश असा की आपल्या जुन्नर तालुक्यातली 20-25 मुलं इथं शिक्षण घेण्यासाठी आली. आता मतिमंद मुलांचं शिक्षण म्हणजे नॉर्मल शाळेमध्ये जे शिक्षण घेतात तसं शिक्षण न घेता इथं वेगळ्या प्रकारचं शिक्षण त्यांना दिलं जातं. म्हणजे रोजच्या जीवनात कसं जगावं मुलांना हे कळलं पाहिजे. हे मुलांना खूप गरजेचं असलं पाहिजे. साधं जेवण कसं करावं, कुणी आलं तर त्यांचा आदर कसं करावा, कुणी आलं तर नमस्कार करावं, कुणी आलं तर म्हणजे स्वतःची ॲक्टिव्हिटी जी त्यांच्यामध्ये लपलेली असते ती ॲक्टिव्हिटी बाहेर आणण्याचा प्रयत्न या संस्थेमध्ये केला जातो. माय ॲक्टिव्हिटी सेंटरने चालवलेले हे कार्य इतरांना दिशा देणारं, इतरांना आदर्श देणारं आहे. जुन्नर शहरामध्ये हे काम करणं तेवढं सोपं जरी नसलं तरी सामाजिक भान असलेल्या काही सामाजिक संस्था त्यांनीही पुढाकार घेऊन ह्या संस्थेला मदत करणं गरजेचं आहे. मतिमंद मुलांकडनं नेहमीचं जीवनमानातील कामं करून घेणं फार अवघड बाब आहे, मात्र विकास घोगरे यांनी हे सोपं करून दाखवलेलं आहे. समाजातील सामाजिक संस्थांनी जर विकास घोगरे यांना मदत केली आणि या मुलांचं टॅलेंट वाढवायला जर सहकार्य केलं तर ही मुलं भविष्यकाळामध्ये त्यांच्यातील बुद्ध्यांकन नक्कीच बाहेर येऊ शकतं. कॅमेरामन लक्ष्मण दत्तकळेसह सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर. आपला आवाजने नेहमीच समाजातील सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका बजावली आहे. मग ती आंबेगाव तालुक्यातील कातकरी समाजाची दुरावस्था किंवा जुन्नर येथील मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या व्यथा असो, हे अचूक मांडण्याचे काम केले आहे.
यामागचा हेतू हाच आहे की समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन या दुर्लक्षित घटकांना समाज प्रवाहात आणण्यासाठी योगदान द्यावे। माय ॲक्टिव्हिटी सेंटर संचलित नंदनवन या शाळेला सरकारचे कुठलेही अनुदान नाही। अशा खडतर प्रसंगातून दिव्यांग मुलांना घडविण्याचे कार्य ही शाळा करीत आहे। विकास घोगरे यांचा हा उपक्रम निश्चितच समाजाला एक दिशा देणारा व प्रेरणादायी ठरत आहे। आपणही या कार्याला हातभार लावून या समाज कार्यासाठी पुढार घ्यावा अशी आपला आवाजची अपेक्षा आहे। पुन्हा एकदा आपणा सर्वांना आपला आवाज परिवाराच्या वतीने दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा। आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासोबत। तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची। धन्यवाद।